नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एनएव्ही आणि युनिट म्हणजे काय हे आपण बघणार आहोत। जसं की शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनी लिस्टेड असतात, त्यामध्ये प्रत्येक शेअरची प्राइस वेगवेगळी असते। आता फॉर एक्झाम्पल XYZ कंपनीच्या शेअरची किंमत जर 100 रुपये असेल आणि त्यात जर तुम्ही 1000 रुपये गुंतवणूक करत असाल तर 1000 रुपये डिवाइडेड बाय 100 म्हणजे त्या शेअरची म्हणजे तिथे तुम्हाला 10 क्वांटिटी भेटतात, म्हणजे त्या शेअरच्या अगेन्स्ट तुम्हाला 10 क्वांटिटी भेटतात। आता म्युच्युअल फंड मध्ये कोणत्या पद्धतीने वर्क होतो ते आपण पाहूया। म्युच्युअल फंड मध्ये कसं असतो, जसं की शेअर मार्केटमध्ये शेअरची प्राइस असते तसं इथं फंडचं एनएव्ही असतो। एनएव्ही म्हणजे काय, नेट असेट व्हॅल्यू। त्यानंतर क्वांटिटी जिथं शेअरची असते इथं युनिट असतात। आता हे कशा पद्धतीने भेटतात तुम्हाला मी सांगतो। फॉर एक्झाम्पल एका फंडचा एका स्कीमचा 500 करोड रुपये असेट व्हॅल्यू आहे, म्हणजे त्या गुंतवणुकीची टोटल व्हॅल्यू 500 करोड रुपये आहे आणि त्याचा एक्सपेन्स लायबिलिटीज जर 10 करोड रुपये असेल आणि त्याच फंडचे बाजारात 50 कोटी युनिट्स अवेलेबल आहे, तर इथं कसं काउंट होतो एनएव्ही इज इक्वल टू ऍसेट व्हॅल्यू मायनस लायबिलिटीज डिवाइड बाय युनिट। आता ह्या फंडचा 500 करोड ऍसेट व्हॅल्यू आहे, त्यानंतर मायनस 10 कोटी रुपये त्याचा लायबिलिटीज आहे, त्यानंतर डिवाइड बाय 50 कोटी ते युनिट म्हणजे 9.8 त्या एनएव्ही म्हणजे त्या पर्टिक्युलर फंडचा एनएव्ही 9.8। जर तुम्ही इथं 1000 रुपये गुंतवणूक करत असाल तर 1000 डिवायडेड बाय 9.8 म्हणजे 102 युनिट तुम्हाला भेटल्यात। जसं की शेअर्स मध्ये तुम्हाला क्वांटिटी भेटतात तसं इथं तुम्हाला युनिट्स भेटल्या जातात। आता हे एनएव्ही जो असतो नेट असेट व्हॅल्यू तो पण शेअर सारखा डेली बेसिस वरती चेंज होत राहतो। मार्केटच्या ट्रेंड नुसार, मार्केटच्या चढ उतारानुसार तो डेली बेसिस वरती तो पण चेंज होत राहतो।